नमस्कार मित्रांनो, विविध परीक्षांसाठी मराठी विषयातील जे रस किंवा भाव जे आहेत त्याचे प्रश्न विचारलेले आहेत. काही रसांचे प्रकार आज आपण पाहणार आहोत. हे परीक्षांसाठी एमसीक्यू सोडवण्यासाठी क्विक रिव्हिजन म्हणजे बघा, आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला नक्कीच बेनिफिट किंवा फायदा होणार आहे. बघा, रस किंवा भाव. आता बघा, भाषेमध्ये विविध प्रकारचे रस आहेत. विविध परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत, तलाठी, ग्रामसेवक आणि सरळ सेवा. बघा, रसांचे विविध प्रकार. पहिला आहे श्रृंगार रस. आता श्रृंगार रसाची निर्मिती काय? श्रृंगार या शब्दापासून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मेकअप वगैरे करणं. तर त्याचा अर्थ आहे बघा प्रेम. त्यानंतर स्त्री पुरुषांना, म्हणजे ह्या रसाची मेन निर्मिती कुठे होते? प्रेमामध्ये. स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणारे आकर्षण किंवा प्रेम, या प्रेमातून ती मला आवडते किंवा ती मला पावसात भिजताना आवडते आणि तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती. उदाहरणं आहेत इथं बरेच. आणखीन बघा, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. बघा, असे तुझ्याशी बोलावे हे ठरवून आलो मनात काय. बघा, तुझ्याशी बोलायचंय असं मी मनात ठरवून आलो. किंवा उन्हाळ्या दिवसामध्ये ज्यावेळेस पावसाची सुरुवात होते त्यावेळेस सुरुवातीला जे मातीचा सेंट येतो, तशाच प्रकारे की पावसामध्ये भिजणं जसं आवडतं तसंच आठवण ज्यावेळेस आपल्याला प्रेमाची येते त्यावेळेस बघा, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. म्हणजे ह्याच्यामधून काय होतंय की आठवण येत आहे. तर मेन रसाची निर्मिती आहे प्रेम, खास करून स्त्री पुरुषांना, मुलींना. नेक्स्ट आहे रौद्र रस. रौद्र रस म्हणजे त्याच्यामध्ये विविध प्रकारचं रौद्र रूप धारण करणं किंवा राग व्यक्त करणं, एखाद्या गोष्टीवर राग व्यक्त करणं. त्याचं एक्सप्लेनेशन बघा, अतिशय क्रोध व्यक्त करणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल चीड, या भावनेतून या रसाची निर्मिती होते. बघा, रौद्र रसामध्ये तुम्ही बघितलं असेल विविध आपल्या देवी देवतांचं रौद्र रूप आहे. ज्या वेळेस एखाद्या संकटांना किंवा एखाद्या अडचणीला मात करायची आहे तर त्याच्यासाठी रौद्र रूप धारण करावं लागतं. त्यानंतर बघा, रक्त जर हवे असेल स्वातंत्र्याला तर रक्ताचे सडे पडतील. बघा, किंवा रक्ताचे पाणी करणे, किंवा जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचंच असेल तर आपल्याला क्रांती करणं गरजेचंच आहे. एखाद्या समजा पाणी जर फास्ट वाहत असेल आणि पावसानं जर खूप रौद्र रूप धारण केलं तर महापूर येण्याची शक्यता असते. पुढील रस आहे वीर रस. वीर या शब्दातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, करेज, धाडस किंवा एखाद्या संकटातून मात करणं किंवा विविध लोक नावं ठेवत असताना सुद्धा आपलं काम प्रामाणिक करणं किंवा एखाद्या अपयशातून आपलं यश प्राप्त करणं, लोकांना मदत करत, लोकांना नावं न ठेवता सगळ्यांना घेऊन चालणं, अशामधून वीराचा जन्म होतो. लिजंड म्हणतात त्याला, द ट्रू लीडर. तर वीर रसामध्ये काय काय होतं बघा, पराक्रम, त्यानंतर शौर्य, धाडसी, करेजस. बघा, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर ड्रीम यू मस्ट बी करेजियस पर्सन. यू मस्ट सी बिग ड्रीम. तुम्ही मोठं स्वप्न बघितलं पाहिजे. बघा, आता वीर, पराक्रम गाजवायचा. उठ राष्ट्रवीरा, सज्ज हो, जिंकू किंवा मरू. बघा, क्रांतीचा जय जयकार असणे किंवा विविध ठिकाणी ज्यावेळेस आपण एखादं काम करण्यासाठी ज्यावेळेस पेटून उठतो त्यावेळेस वीर रसाची निर्मिती होते. नेक्स्ट आहे भयानक रस. भयानक म्हणजे हॉरिबल किंवा एकदम भयानक किंवा वेगळं वाटणं. ज्यावेळेस बघा, युद्ध आहे, मृत्यू आहे, भय म्हणजे फिअरनेस किंवा भीती, अपघात आहे, स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीचं नाव किंवा ग्रेव्हयार्डचं नाव ज्यावेळेस आपण पाहता किंवा एखाद्या ठिकाणी जर ऍक्सिडेंट अचानक झाला तर आपण असं घाबरून जातात. भयानक परिस्थिती निर्माण होते. अचानक काहीतरी संकट येते, क्लॅमिटी किंवा डिझास्टर येते. त्यावेळेस आपल्याला ह्या जे शब्द किंवा जी भावना निघते, त्या प्रकारचे जे वाक्य निघतात त्यावेळेस आपण भयानक रस. बघा, अमावस्येची रात होती, तो एकटा होती किंवा ती एकटी होती, पांढरी साडी घालून केस मोकळे सोडून ती रस्त्यानं जात होती. हे काय झालं? भयानक भीतीचं रूप निर्माण झालं. आपण विविध रील्स मध्ये व्हिडिओ पाहिलेले आहेत. रील्स बनवून विविध आवाज ऐकू येणे, जसं की कोल्ह्याचं ओरडणं, कुत्र्याचं रडणं, अशी भयानक परिस्थिती, सिच्युएशन ऍट नाईट 12 PM किंवा 12 AM. बघा, 11:30 म्हणजे 12 वाजायच्या आत आणि समजा 12च्या नंतर AM, तर त्याच्या ठिकाणी असं आवाज किंवा भयानक रस निर्माण. बिभत्स रस म्हणजे काय? बिभत्स म्हणजे एक किळस येणं किंवा थोडंसं वेगळं वाटणं, ऑकवर्ड सिच्युएशन व्हेन हॅपनिंग. बघा, बिभत्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला किळस येणे, एखाद्या गोष्टीचा वीट येणे, मला या गोष्टीचा खूप वीट आलेला आहे, किंवा आणखीन तिटकारा येणे, यातून या रसाची निर्मिती होते. बघा, आता विभत्स म्हणजे काय काय येते? शी,
ज्यावेळेस आपण एखादी वाईट किंवा एक न आवडणारी गोष्ट पाहतो, शी किती घाण आहे किंवा किती शेंबडे आहे, जर समजा नाकातून शेंबूड येत असेल लहान लेकरांच्या, तसं तर सर्वांच्याच लहानपणी येत असतो किंवा लहानपणी सगळेजण शी करीत असतात, त्या टायमाला आपण असे बरेच जण म्हणू शकतात, पण आईला त्या मुलाची माया येतच असते. शेंबडे आहे किंवा नाली पाहिल्यानंतर किंवा बोटे चगळणे किंवा लाळ पडणे, अशा विविध शब्दांचा उच्चार करताना जी भावना जे मनात येतं, रसाची उत्पत्ती होत असते. खूप महत्वाचं टॉपिक आपण पाहत आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. अजमेर शेख IAS अकॅडमी. बघा मित्रांनो, ब्रँड तर बघा कुणीही विकत घेऊ शकतो, ब्रँड घालू शकतो, पण जे आपल्या विचाराचा जे ब्रँड आहे ते कुठल्या दुकानात भेटत नाही. विचारांची जी शक्ती आहे ते कुठं विकत घेता येत नाही, कुठल्या बाजारात मिळत नाही. म्हणून एकमेकाला सहकार्य करा आणि सोबत घेऊन चला. त्यानंतर बघा पुढचा आहे करुण रस. करुण रस मधूनच समजेल करुणा, सिंपथी, त्यानंतर काइंडनेस किंवा आपण त्याला मया म्हणू शकतात. बघा एखाद्या मया, दया, दुःख, वियोग, हृदयद्राव. बघा वियोग म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. दुरावा, ती मला सोडून गेली, मला खूप वाईट वाटलं, पण ती नंतर दिसली किंवा मला तिची आठवण आली, ही वियोग आहे. प्रेमाचा वियोग होणं. कारण का वियोग म्हणजे आपल्याला एखाद्या प्रेमाचं तुटून लांब जाणं आणि जास्त आठवण येणं, ह्याच्यामधून मयाचा म्हणजे मग करुणा निर्माण होते. ती सोडून गेली किंवा आईची माया. आता जगामधील सर्वात महान व्यक्ती जर कोणी असेल ती आपली आई, सर्वांची आई आहे. कितीही झालं तरी आपल्या मुलाबद्दल त्याला प्रेमच राहतं. आईची काळजी घेणं आपलं कर्तव्य. आईची माया आहे. त्यानंतर भुकेलेल्या जेवण देणं, ज्याला तहान लागली त्यांना पाणी देणं, ह्याच्यामध्ये जी सेवाभाव आहे, जी करुणा आहे, ते आपल्याला ह्या रसामधून निर्मिती होते किंवा ह्या शब्दांचा उच्चार केल्यानंतर आपल्याला ती पाहाय मिळते. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक किंवा हा भारत देश किंवा भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बंधू आहेत. तर याच्यामध्ये काय होतंय बघा, माया, करुणा निर्माण होत असते. आता बघा हास्यरस. हास्यरस तर खूप सोपा आहे. चेष्टा, विनोद आणि मस्करी करणं. बघा परीक्षेला जात असताना असं वाटेल की ते बेंच मोडलेला असं घरच्या टेबलाचा पाय कापून घेऊन जाणं, ही एक विनोदाचा भाग आहे. किंवा आपण विविध ठिकाणी हास्य करणं, एखाद्या गोष्टीला व्यंग करणं, त्या रसातून जी बोलण्यातून आणि वाक्यातून जी भावना निर्माण होते त्याला हास्यरस म्हटलं जातं. त्यानंतर आहे शांत रस, भक्तिरस. आता शांत माणूस त्यावेळेस असतो ज्यावेळेस आपण विविध ठिकाणी देवळात किंवा विविध धर्माने, मस्जिद असेल किंवा चर्च असेल किंवा विविध धार्मिक ठिकाणे आहेत किंवा आपले हे गुरुद्वारा आहे, सर्व धर्मांच्या ज्या ज्या पवित्र ठिकाणी आपण जात असतो त्या ठिकाणी एक शांतता, एक संयम असतो. त्या ठिकाणी कोणता रस निर्माण होतो मित्रांनो? शांत रस. बघा भक्ती, पवित्र देव, मस्जिद किंवा कार्यक्रम असेल किंवा विविध धर्माचा ईश्वराची पूजा असेल किंवा भक्तिभाव असेल किंवा सेवाभाव असेल, अशा ठिकाणी शांत रसाची निर्मिती होते. नेक्स्ट आहे अद्भुत रस. अद्भुत म्हणजे एकदम विचित्र आणि एकदम अद्भुत असणं. परिकथा किंवा जे आपण परिकथा ऐकतो लहानपणी की आकाशात उडून येते, ती जादूची कांडी असते, जसं की ज्युनियर जी, बालवीर किंवा आणखीन शक्तिमान, हे अशा काल्पनिक गोष्टी आहे आणि ते अद्भुत आहेत. आकाशात उडून जाणं किंवा त्यानंतर पृथ्वी हातात घेणं, अशा विविध राक्षसांच्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या काल्पनिक पात्राच्या गोष्टी आहेत. तर अशा विविध रसांची आपण विविध परीक्षेसाठी क्विक रिव्हिजन मध्ये पाहतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला नक्की बेनिफिट होणार आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.